हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे करंजी। तर करंजी आपल्याला आपण कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि छान असे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत। तर ड्रायफ्रूट्स हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचे आहेत, जास्त वेळ नाही फ्राय करायचे। तर त्याचप्रमाणे आपण सर्व ड्रायफ्रूट्स अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत। आणि ही माझी रेसिपी दिवाळीमध्ये न केल्यामुळे मी ही रेसिपी आत्ता करत आहे, कारण मला दिवाळीच्या वेळेस करायला टाईमच मिळाला नाही आणि त्यामुळे माझी राहून गेली आणि करंजी केली नाही। दिवाळी आली ना आपण करंजी केली नाही असं म्हणजे कधी होतच नाही। दिवाळीशिवाय म्हणजे दिवाळीला ह्या पदार्थाशिवाय दिवाळी झाल्यासारखंच वाटत नाही आणि हीच माझ्याकडून रेसिपी राहिल्यामुळे तर म्हणून मग मी ही रेसिपी म्हटलं आता आपला एक व्हिडिओ पण शेअर होईल आणि आपली ही रेसिपी पण होईल, असं ह्या कारणाने मी ही रेसिपी करत आहे। तर पाहू शकता आता सुंदर असे आपले ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत म्हणजे पूर्ण। आणि आता मी खसखस थोडीशी फ्राय करून घेणार आहे, कारण खसखस घातली ना सारणामध्ये तर जरा वेगळीच टेस्ट लागते। आणि खसखस छान अशी तडतडून दिली आणि मस्त अशी फ्राय केली, मस्त तडतड 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 उडत होती आणि सुंदर असा तिचा कलरही चेंज झालेला आहे आणि खमंगही सुटलेला आहे। आणि लगेच मी त्यामध्येच आपण म्हणजे थोडी खसखस काढून घेऊन त्यामध्ये टाकलेला आहे मस्त आपलं खोबऱ्याचा खीस। आणि खोबऱ्याचा खीस मी 2 कप घेतलेला आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे, असा प्रमाणात मी केलेला आहे सारण। आणि 1.5 कप घातलेली आहे पिठी साखर। तर अशा माझं प्रमाण आहे आणि छान असं मस्त हे पण आपलं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि सुंदर असा त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत मी खोबरंही छान फ्राय केलेलं। आणि त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत गरा भाजून घेणार आहोत। तर गऱ्यासाठी मी हे आपण आता थंड होईपर्यंत हे करणार आणि लगेच हे मिक्सर करून घेऊस तर थोडासा गरा भाजून घेणार आहोत। तर गरा भाजायला आपल्याला जास्त वेळ लागतो। गरा भाजताना जास्त घाई करायची नाही, कारण गऱ्याला जास्त टाईम लागतो आणि ती मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यावा लागतो। त्यासाठी गरा भाजताना जास्त वेळ म्हणजे जास्त घाई नाही करायची। आणि सर्व आपल्या करंजीचं सारण करताना सर्व त्या गऱ्यावरच अवलंबून असतं, कारण गरा छान भाजला का आपली करंजीही सुंदर लागते। ह्या हेतूनं मी गऱ्याला जास्त टाईम लागतो। तर हे पाहू शकता मी 1 कपच गरा घेतलेला आहे आणि छान असा मंद हलका कमी गॅसवर असा सुंदर असा भाजलेला आहे। माझी 10 मिनटं तर गेली गरा भाजायला छान असा, कारण अजिबात घाई केलेली नाही, कारण त्याचा सुगंध एकदम छान असा सुटेपर्यंत मी कमी गॅसवर एकदम सुंदर भाजलेला। आणि त्याच्यानंतर मी 2 चम्मच साजूक तूप घातलेलं, कारण अगोदर तूप घातलं ना तर तो लवकर भाजत नाही आणि भाजलेलाही जास्त असा म्हणजे आपल्याला कळत नाही। पण अगोदर जर बिना तुपाचा आपण भाजून घेतला ना तर खूप पटकन भाजतो आणि त्याचा सुवासही छान सुटतो। आणि सुवास सुटल्याच्या नंतरच आपल्याला तूप घालायचं आहे, तोपर्यंत तूप घालायचं नाही। आणि हे पाहू शकता मी आता 2 चम्मच तूप घातलेलं आहे आणि मग तुपामध्येही छान परत 5 मिनटं छान असा भाजून घेतला कमी गॅसवरच। अशा प्रकारे म्हणजे जास्त ह्या करंजीच्या सारण करताना गऱ्याची जास्त मेहनत आहे, बाकीचं नाही एवढं काही, पण गरा जास्त छान भाजून घ्यायचा। तर हे अशा प्रकारे आता मी गरा भाजून घेतलेला आहे आणि आता आपण करणार आहोत पुढची प्रोसेस। तोपर्यंत
तर हे पाहू शकता तुम्ही. मग आपल्याला कणिक भिजवायची आहे, म्हणजे मैदा भिजवायचा आहे, म्हणजे हे करायला करंजी करण्यासाठी. तर सारण आता आपलं परफेक्ट होणार आहे. तोपर्यंत हे मी थोडासा मिक्सर करून घेणार आहे. हे ड्रायफ्रूट्स आणि हे भाजलेलं खोबरं हे थोडंसं मिक्सर करायचं, की जेणेकरून असं कचकच लागत नाही म्हणजे दाताखाली. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मिक्सर करायचं आहे. आणि ड्रायफ्रूट्स पण असे जास्त मिक्सर नाही केलेले, थोडंसं एक ह्याच्यात म्हणजे टाकायचं, चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, असं 2-3 वेळा केलं ना की तेवढंच हे करायचं, कारण जास्त नाही बारीक करायची. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता पाहू शकता तुम्ही आपलं सारण पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि मी एका ताटामध्ये सगळं एकावर एक ओतलं आहे. आणि हे पाहू शकता सुंदर असं आपलं हे सारण तयार झालं आहे. कारण सर्व प्रोसेस सारांवरच असते आपली करंजीची. आणि करंजी ही आतमध्ये म्हणजे जशी आतमध्ये आहे तशी बाहेरून झाली पाहिजे. ह्यासाठी आपल्याला करंजीचं म्हणजे हे पण आपल्याला पीठ बी छान भिजवायचं आहे. तर त्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आणि त्यामध्ये 2 कप आपल्याला गरम कडकडीत मोहन घालायचं आहे तुपाचं. तर अशा प्रकारे आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं मी चाळून घेतलेला हे मैदा आणि 1च कप घेतलेला, जास्त नाही घेतलेला. तर हे पाहू शकता छान असं 2 कप साजूक तूप 2 चम्मच साजूक तूप घातलेलं आणि कडकडीत त्याचं मोहन घातलेलं आहे. आणि थोडंसं मीठ पण घातलं चवीपुरतं, कारण जरा टेस्ट वेगळी लागते आणि छान लागते करंजीची. तर हे पाहू शकता छान असं चोळू घेतलं. आणि चोळून घेतल्याच्या नंतर सुंदरपैकी छान असं हे त्याचा गोळा होईपर्यंत हातावर असं मळून घेतलं. आणि हे पाहू शकता असं दोन्ही हाताने छान असं त्याला हे करायचं, हलक्याशा हाताने, जास्त रगडायचं पण नाही, पण थोडंसं असं छान असं त्याचं हे होईपर्यंत आपल्याला म्हणजे ह्या मैद्याला चोळायचं आहे तूप, जेणेकरून सर्व मैद्याला आपलं तूप लागल्या जाईल आणि आपली करंजी खुसखुशीत होईल. ह्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असा आपला गोळा म्हणजे आता हे आपलं परफेक्ट झालेलं आहे प्रमाण. तर तुम्ही पाहू शकता आता थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसरा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला लाटी करून त्यामध्ये सारण भरून हे करून करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आता सुंदर असा आपला गोळा तयार झालेला आहे. आणि मी लाटी लाटून याच्यामध्ये एका ग्लास घेतला आणि ग्लासावर ही लाटी टाकली. आणि मग अशा प्रकारे जर आपण करंज्या केल्या ना तर खूप पटकन होतात आणि छान असे फुगीर बनतात. आणि सारण भरायला जास्त त्रास होत नाही, कारण असं आपण फोल्ड करायचं म्हटलं का सारणमध्ये येतं आणि ते चिटकत नाही मग. आणि मग त्याचे ते पापोडे ॲटोमॅटिक सुटतात. असे तेलात टाकलं का लगेच साईडला होतात आणि सगळं तेलही खराब होतं आणि आपली करंजीही खराब होते. त्यासाठी म्हणजे मी अशा प्रकारे सर्व करंज्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता सुंदर अशा ग्लासामध्ये टाकलेलं आहे आणि सारण भरून तयार होते. तर ही पहा अशी सिंपल अशी ही रेसिपी आहे. सिंपल म्हणायला म्हणजे तर खूप असं म्हणजे तिचं काम असं चिकट आहे, जास्त पटकन होत नाही, पण करायला सोपी आहे, एवढी काही अवघड नाही आहे. सर्व रेसिपीपेक्षा ही सोपी वाटते मला तरी वाटते.
पण फक्त एवढं आहे की आधी सारण जर करून म्हणजे तयार असेल तर आपण ही करंजी करू शकतो पटकन. तर मी हे असं थोडंसं कढईमध्ये तूप घेतलेलं, तेल घेतलेलं आणि तेलामध्ये आपण ही करंजी छान अशी तळून घेणार आहोत. मस्त अशी तळून घेतलेली आहे आणि तिचा कलर असा मस्त बदामी कलर येईपर्यंत आपण तिला उलटपालट करायची आणि सुंदर अशी खायला आपली ही करंजी तयार आहे. तर अशा प्रकारे मी सर्व करंज्या करून घेतलेल्या आणि ही माझी अशी साधी सिंपल रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझी झालेली आहे करंजीची रेसिपी. तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी झालेली आहे की नाही. तर ही तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्स नक्की सांगा. तर नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.